हॅलो, नमस्कार. तर आज आपण बघणार आहोत लहान मुलांसाठी ही स्पायडरमॅनची क्यूट राखी कशी बनवायची. चला तर मग सुरू करूयात. तर ही बनवण्यासाठी इथे आपल्याला एक रेड कलरचा ऊल, एक ब्लू कलरचा ऊल, थोडेसे बीड्स, सीझर आणि एक 1.75 ची सुई लागणार आहे. इथे आपल्याला डोळे बनवण्यासाठी एक शीट लागणार आहे. याच्याऐवजी तुम्ही कोणत्याही कापडाचा किंवा वॅक्स स्ट्रिपचाही यूज करू शकतो. चला तर सुरू करूयात. सर्वात प्रथम आपल्याला मॅजिक रिंग बनवायची आहे. व्हिडिओमध्ये दाखवल्याप्रमाणे आपण आपल्या बोटाभोवती आपला जो रेड कलरचा ऊल आहे तो गुंडाळून घेऊया. नंतर आपली सुई ह्या रिंगमध्ये इन्सर्ट करूया. सुईभोवती यार्न ओव्हर करूया. ह्या रिंगमधून सुई बाहेर काढूया. आता पुन्हा सुईभोवती यार्न ओव्हर करूया आणि सुईवर जो लूप आलेला आहे त्यामधून आपली सुई बाहेर काढून घेऊया. तर अशा प्रकारे ही आपली मॅजिक रिंग रेडी होते. मॅजिक रिंग झाल्यावर आपल्याला ह्या रिंगमध्ये 12 डबल क्रोशेट्स करायचे आहेत. डबल क्रोशेट करण्यासाठी आपल्या सुईभोवती वर्किंग यार्न एक वेळा रॅप करूया. ह्या रिंगमध्ये इन्सर्ट करूया. पुन्हा वर्किंग यार्न सुईभोवती रॅप करूया. आपली सुई ह्या रिंगमधून बाहेर काढूया. आता आपल्याला सुईभोवती 3 लूप्स दिसतील. आता पुन्हा वर्किंग यार्न सुईभोवती रॅप करूया. पहिल्या 2 लूप्समधून आपली सुई बाहेर काढूया. पुन्हा वर्किंग यार्न सुईभोवती रॅप करूया आणि उरलेल्या 2 लूप्समधून आपली सुई बाहेर काढूया. अशा प्रकारे डबल क्रोशेटचा एक टाका होतो. असेच आणखीन आपल्याला 11 डबल क्रोशेट्स ह्या रिंगमध्ये करायचे आहेत. चला तर करूयात. हा दुसरा डबल क्रोशेट, हा आपला तिसरा डबल क्रोशेट, हा तिसरा डबल क्रोशेट, हा चौथा डबल क्रोशेट, हा 5वा डबल क्रोशेट, हा 6वा डबल क्रोशेट, हा 7वा डबल क्रोशेट, हा 8वा डबल क्रोशेट, हा 9वा डबल क्रोशेट, हा 10वा डबल क्रोशेट, हा 11वा डबल क्रोशेट आणि हा 12वा डबल क्रोशेट. आता आपली रिंग टाईट करून घेऊया आणि जो पहिला डबल क्रोशेट आहे त्याच्यामध्ये आपण स्लिप स्टिच करूया आणि ही रिंग क्लोज करून घेऊया. आता इथे आपल्याला प्रत्येक स्टिचमध्ये 2 डबल क्रोशेट करायचे आहे. त्याच्यासाठी अगोदर 2 चैन बनवूया आणि सेम स्टिचमध्ये एक डबल क्रोशेट करून घेऊया. आता पुढच्या स्टिचमध्ये 2 डबल क्रोशेट करूया. तर असाच हा आपण पूर्ण राऊंड कंप्लीट करून घेऊया. आता हा राऊंड आपला कंप्लीट झालेला आहे. आता पहिल्या 2 चैनच्या दुसऱ्या चैनमध्ये स्लिप स्टिच करूया आणि हा राऊंड क्लोज करून घेऊया. आता आपल्याला ब्लू कलरचा दुसरा यार्न जॉईंट करायचा आहे. तो इथे आपण जॉईंट करून घेऊया. आता इथे आपल्याला सिंगल क्रोशेट्स करायचा आहे. तर पहिल्या स्टिचमध्ये सिंगल क्रोशेट करूया, एक चैन करूया, दुसऱ्या चैनमध्ये पुन्हा सिंगल क्रोशेट करूया. तर सिंगल क्रोशेट करण्यासाठी सुई ही आपली त्या स्टिचमध्ये इन्सर्ट करूया. वर्किंग यार्न सुईभोवती रॅप करायचा आहे. त्या स्टिचमधून आपली सुई बाहेर काढायची आहे. 2 लूप्स आपल्या सुईवर दिसतील. पुन्हा वर्किंग यार्न सुईभोवती रॅप करायचं आहे आणि त्या स्टिचमधून आपली सुई बाहेर काढायची आहे. तर अशा प्रकारे हा सिंगल क्रोशेटचा एक स्टिच रेडी होणार आहे. तसेच आपण एक सिंगल क्रोशेट, एक चैन असं प्रत्येक स्टिचमध्ये करून हा राऊंड कंप्लीट करून घेऊया. जे एक्स्ट्राचे थ्रेड आहेत ते त्याची गाठ मारूया आणि आपण तो कट करून घेऊया. आता हा राऊंड आपण कंप्लीट करून घेऊया. हा राऊंड कंप्लीट झाल्यावर पहिल्या जो स्टिच आहे त्याच्यामध्ये स्लिप स्टिच करूया आणि हा राऊंड क्लोज करून घेऊया आणि हा जो ब्लू कलरचा ऊल आहे तो आपण कट करून घेऊया. तर अशा प्रकारे हा आपला स्पायडरमॅनचा मधला जो चेहरा असतो तो कंप्लीट झालेला आहे.
आता ह्याचे नेट बनवण्यासाठी आपण सुईचा वापर करणार आहोत. सुईमध्ये आपण सर्वात प्रथम ऊल टाकून घेऊयात. आता आपल्याला इथे 8 असे स्टार शेप करायचा आहे. त्यासाठी सर्वात प्रथम मिडलमधून सुई आपली बाहेर काढून घेऊया. आता सर्वात प्रथम खाली एकदा स्टिच करून घेऊया. आता पुन्हा आपली सुई वरच्या बाजूला टाकूया, तिथून बाहेर काढून घेऊया. आता पुन्हा मिडलमध्ये आपली सुई टाकून घेऊया. तर अशा प्रकारे आपण ह्या सर्कलचा हाफ पार्ट केलेला आहे. आता पुन्हा ह्याचा हाफ पार्ट करण्यासाठी मध्ये भागून पुन्हा व्हिडिओमध्ये दाखवल्याप्रमाणे असे आपण स्टिच करून घेऊया. तर आपले 4 पार्ट हे झालेले आहेत. आता 2 जे भाग आहेत त्याच्या मध्यातून आपण स्टिच करणार आहोत, म्हणजे ह्या लाईन्स करून घेणार आहोत. आता सर्वात प्रथम वरतून आपण सुई काढून घेऊया. आता मध्ये पुन्हा इन्सर्ट करूया. आता जो मिडलचा भाग आहे तिथून आपण सुईने परत असे 8 पार्ट करून घेऊया. तर आपला हा वेबचा पार्ट कंप्लीट झालेला आहे. आता पाठी गाठ मारूया आणि हा जो थ्रेड आहे तो कट करून घेऊया. तर असा हा आपला सेंटरचा पार्ट रेडी झालेला आहे. आता ह्या सेंटरच्या पार्टमध्ये आपल्याला डोळे लावायचे आहे. त्यासाठी इथे मी वॅक्स स्ट्रीप यूज केलेले आहे. तर वॅक्स स्ट्रीप ही आता मी एका साईडून थोडीशी फोल्ड करून घेणार आहे आणि ह्याला पेनाने हाफ सर्कल असा काढून घेणार आहे. हाफ सर्कल काढल्यावर आपण हा कात्रीच्या साहाय्याने कट करून घेऊया. तर इथे आपल्याला एक सर्कल असा मिळेल. आता ह्या सर्कलच्या मधून आपण कट मारून घेऊया. तर अशा प्रकारे आपले हे 2 डोळे रेडी झालेले आहेत. आता जो हा स्पायडरमॅनचा सर्कल आहे त्याच्या 2 भागामध्ये व्हिडिओमध्ये दाखवलं आहे त्याप्रमाणे आपण हे डोळे स्टिक करून घेऊया. तर इथे मी ग्लूच्या साहाय्याने हे 2 डोळे स्टिक करून घेते. तर असा हा स्पायडरमॅनचा फेस आपला इथे रेडी झालेला आहे. आता ह्याला आपण थ्रेड जॉईंट करून घेऊया. थ्रेड जॉईंट करण्यासाठी आपण जेवढ्या आपल्या साईजचा आपल्याला हवा आहे तेवढ्या मापाचा आपण इथे ऊल कट करून घेऊयात. तर 2 साईडला 2 बांधण्यासाठी आपल्याला 2 धाग्यांची गरज आहे. तर आता एक त्यातला पार्ट घेऊया आणि एका हाताने एक साईड पकडूया आणि दुसऱ्या हाताने ह्या ऊलला आपण अशी पिळी देऊया. अशी पिळी देऊया, तो टाईट होईपर्यंत पिळी देऊया. नंतर दोन्ही जॉईंट करूया आणि वन एंड आपण हाताने सोडून देऊया. तर अशी सुंदरशी आपली राखीची जी गाठ मारण्यासाठी जी थ्रेड असतो तो रेडी होतो. तसेच आपण दोन्ही साईडला 2 बनवून घेऊयात. आता हे आपण दोन्ही साईडला सुईच्या मदतीने जॉईंट करून घेऊया. आता ह्यामध्ये तुम्हाला बीड्स ॲड करायचे असतील किंवा काही स्क्वेअर बीड्स ॲड करायचं असेल, नाव ॲड करायचं असेल तर तुम्ही इथे करू शकता. इथे मी एक गोल्डन बीड, एक पर्ल आणि पुन्हा एक गोल्डन बीड, तर असं मी ही एका साईडला ॲड करणार आहे आणि दुसऱ्या साईडलाही सेम असाच ॲड करणार आहे. तर कसा वाटला तुम्हाला व्हिडिओ आवडला असेल तर आपल्या व्हिडिओला लाईक करा, शेअर करा आणि कमेंट करून नक्की सांगा तुम्हाला हा कसा वाटला. व्हिडिओ आवडल्यास व्हिडिओला आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा.
व्हिडिओ पूर्ण बघितल्याबद्दल धन्यवाद. थँक्यू.